आपल्या भारतामध्ये समान नागरी कायदा आहे का? हो, काही अपवाद वगळता भारतामध्ये समान नागरी कायदे आहेत. कोणकोणते? सर्वांना फौजदारी कायदे सारखे आहे, सर्वांना मतदानाचा अधिकार आहे, सर्वांना न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे, सर्वांना भारतामध्ये कुठेही राहण्याचा, व्यापार करण्याचा, संपत्ती विकत घेण्याचा समान अधिकार आहे, सर्वांनाच आपल्या अभिव्यक्तीचा अधिकार आहे, सर्वांनाच आपल्या भारतामध्ये आपल्या धर्माचं आचरण करण्याचा अधिकार आहे. हे सर्व समान नागरी कायदेच तर आहेत. तुम्ही सांगतात काही अपवाद आहे, तर संविधानामध्ये याबाबत काही तरतूद केली गेली आहे का? जे अपवाद आहेत त्या अपवादांना वगळण्यासाठी आणि समान नागरी कायदा आणण्यासाठी भारतीय संविधानामध्ये कलम 44 नुसार तरतूद केली गेली आणि प्रत्येक राज्यांना ते अधिकार दिलेत. त्यांनी जनमताचा आधार घेऊन प्रत्येक राज्यांनी समान नागरी कायदा आणण्याबाबत त्याची तरतूद केली गेली आहे. पहिला समान नागरी कायदा कोणी आणला होता? या भारतामध्ये सर्वात प्रथम भारत स्वतंत्र झाल्यानंतर समान नागरी कायदा आणला होता तो बाबासाहेबांनी आणला होता. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल जे भारतीय महिलांसाठी आणलं होतं हे एक प्रकारचं समान नागरी कायद्याचंच विधेयक होतं. परंतु विडंबना बघा मित्रांनो, त्यावेळी बाबासाहेबांना विरोध केला, समान नागरी कायद्याला विरोध केला ज्या लोकांनी, तेच आता म्हणतात की भारतामध्ये समान नागरी कायदा असला पाहिजे. याच्यावरून आपल्या लक्षात येते की बाबासाहेब किती पुढचा विचार करत होते. जय भीम.